आज आपल्या गणपती समोर महाप्रसाद होणार आहे, तर कशा पद्धतीने सगळे काम होणार आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये। आज आपल्या गणेश मंडळाकडे गेलो तर तिथं चालू होती महाप्रसादाची तयारी। परळकर मामा आणि आपल्या मंडळाच्या अध्यक्षांनी मिळून शिऱ्यासोबत द्वंद्व युद्ध केलं आणि शिऱ्याचा पद्धतशीर कार्यक्रम लावला। प्रत्येक कार्यक्रमामध्ये चांगला स्वयंपाक होण्यामागे बाजूला उभा राहून बघणाऱ्याचं मोठं योगदान असतं, कारण बाजूला उभा राहून बघणारे सांगत असतात यामध्ये काय कमी पडतंय, काय जास्त झालंय, हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे, आणि त्यामुळेच सगळा स्वयंपाक व्यवस्थित होत असतो। या चौघा जणांचं वाटाण्यामध्ये नेमकं काय हरवलंय, काय कळाना झाले। बराच वेळ झाले शोधायला लागलेत पण सापडतच नाही त्यात। बाजूला टोपल्यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या भाज्या कापून ठेवलेल्या होत्या। म्हणलं आज काहीतरी कलरफुल जेवायला दिसतं। कोथिंबीर कापण्यासाठी 2 स्पेशलिस्ट बोलावण्यात आले होते। तेल गरम करून त्यामध्ये वाटाणे, फुटाणे, गोबी, गाजर, टोमॅटो या सगळ्या भाज्या त्यात टाकण्यात आल्या। मला पक्का कळलं की आता हे मिक्स व्हेज भाजी बनवणार। मी लगेच घरी गेलो कांदा लिंबू घेऊन आलो। रोड रोलर फिरवलेल्या शिऱ्याला बडीशोप आणि इलायचीच्या पावडरचा सुगंध देण्यात आला। आपल्या गावातील दोन्ही गणेश मंडळांनी युती केली आणि दोन्ही मंडळाचा प्रसाद एकत्रच केला। हळूहळू पूर्ण गाव जेवून गेलं आणि पद्धतशीर पार पडला आपला महाप्रसादाचा कार्यक्रम। आणि उद्या आहे गणपती विसर्जन। गणपती विसर्जित करताना काळजी घ्या, जीवावर बेतेल अशी कोणतीच गोष्ट करू नका। तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।